कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आज वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाची तातडीची बैठक बोलवण्यात आलेली होती. ती आत्ता नुकतीच संपन्न झालेली आहे. विभागाचे सचिव, संचालक, इतर सगळे अधिकारी यांच्या समवेत हा आढावा घेण्यात आला आणि वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत जे सगळे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहेत तिथल्या सगळ्या व्यवस्थेला सतर्क करण्यात आलेलं आहे. रुग्णवाढ ही झपाट्यानं होत चाललेली आहे आणि म्हणून ज्या आवश्यक बाबी आहेत त्या पूर्वतयारीसह या सगळ्याच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत याची शहानिशा करण्यात आली आणि त्यात आणखी वाढत्या प्रादुर्भावामुळे ज्या आवश्यकता भासतील त्याची देखील चर्चा करण्यात आली आणि विशेषतः तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनावर जे काही उपचार आपल्याला करायचे आहेत त्या संदर्भामध्ये आता नव्या मार्गदर्शक सूचना ICMRनी ज्या काही जारी केलेल्या आहेत या संदर्भामध्ये देखील आढाव्यामध्ये चर्चा करण्यात आली आणि साधारणतः दुसऱ्या लाटेमध्ये जे काही उपचार आपण देत होतो तसेच उपचार तिसऱ्या लाटेमध्ये देण्याच्या संदर्भामध्ये तूर्त तरी या सूचना आहेत. काही नवी औषधं म्हणजे उदाहरणार्थ मॉनिपिराविर हे नवं औषध आता याची चर्चा होते आहे, पण अजूनही ICMR त्यामध्ये स्पष्टता ही महाराष्ट्र शासनाकडे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेली नाही आहे. त्यामुळे त्या संदर्भामध्ये देखील आम्ही अधिष्ठातांना आणि आमच्या संचालकांना, सचिवांना भारत सरकार, आरोग्य विभाग, ICMRशी सुद्धा चर्चा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून ते जे औषध आहेत ते वेळेत हे महाराष्ट्र शासनाकडं आणि या सगळ्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध असावं याची देखील पूर्वतयारी करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आला. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यामध्ये साधारणतः 827 हे बेड्स अडल्ट्ससाठी हे आपल्याकडे आहेत, ज्यापैकी जवळपास 95% ऑक्सिजनेटेड बेड्स आहेत आणि पीडियाट्रिक बेड्स ज्या आहेत त्या जवळपास 1500 राज्यभरामध्ये ह्या बेड्स आहेत आणि त्यापैकी जवळपास 650 हे ICU बेड्स आहेत आणि जे अडल्ट बेड्स आहेत 8027 त्यापैकी जवळपास 2125 ह्या ICU बेड्स आहेत आणि त्याचबरोबर जिथं ऑक्सिजनेशन जनरेशन प्लांट्स हे बसवण्यात आलेले आहेत त्या सगळ्याच ज्या काही ऑक्सिजनची क्षमता आहे ती किमान 75% साठा तिथं राखण्याचं उद्दिष्ट आम्ही जारी केलेलं आहे. ज्या आपल्या चाचण्या होत्या त्या सगळ्या ज्या लॅबॉरेटरीज आहेत साधारणतः 250 RT-PCR लॅबॉरेटरीज राज्यामध्ये आहेत, त्यापैकी शासकीय 80 आहेत आणि 250 खाजगी आहेत आणि जवळपास 1,30,000 चाचण्या ह्या प्रतिदिन करण्याची क्षमता राज्य सरकारची आहे. आज पॉझिटिव्हिटी रेट हा राज्याचा साधारणतः 11.46 हा वीकली आहे आणि स्टेट ॲव्हरेज जो आहे तो वीकली 8.72 असा आपल्याकडं हा आकडा प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर ह्या RT-PCR चाचण्या करण्यासाठी जे किट्स लागतात साधारणतः 16 लाख किट्स या पुढच्या 6-7 महिन्यामध्ये लागतील असा अंदाज आहे. VTM किट्स
ह्या जवळपास 12.5 लाख प्रतिमहा या लागतील असा एक अंदाज आहे. आणि ऑटोमेटेड एक्स्ट्रॅक्शन किट्स ह्या जवळपास 12 लाख किट्स प्रतिमहा लागतील. तर ही सगळी पूर्वतयारी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आमच्या ज्या काही रुग्णालयांच्या संदर्भामध्ये जे आमचे हेल्थ वर्कर्स आहेत त्यांच्यासुद्धा ज्या चाचण्या आहेत त्या चाचण्या विहित कालावधीमध्ये ह्या रेग्युलरली कराव्यात या देखील सूचना केलेल्या आहेत. कारण जे आहे मिरज आहे तिथं आपल्याला असं जाणवलं की आमचे जे आरोग्य कर्मचारी आहेत किंवा डॉक्टर्स आहेत, प्रोफेसर्स, असिस्टंट प्रोफेसर्स आहेत, मेडिकल ऑफिसर्स आहेत, तर यांना मोठ्या प्रमाणामध्ये लागण झालेली आपल्या काही दिवसापूर्वी लक्षात आलं. तर त्या सगळ्या अधिष्ठातांना सुद्धा त्याचा अहवाल त्यांनी सादर केला पाहिजे. कारण समजा डॉक्टरांनाच लागण होणार असेल तर मग रुग्णांचं काय होणार हा जो काही प्रश्न चर्चेत आलेला आहे त्याचीसुद्धा नोंद घेण्यात आलेली आहे. आणि आणखी त्याच्यात जी काही मार्गदर्शक तत्त्व आणि सूचना आहेत किंवा पथ्य जी पाळायची आहेत त्याची कडक अंमलबजावणी आपल्याला कशी करता येईल या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली. आणि तशा सुधारित सूचना या जारी करण्याचं ठरलं आणि त्या आम्ही मला असं वाटतं आज उद्यापर्यंत त्या विहित करू. आणि जिथं कुठं ज्या रुग्णालयामध्ये ह्या सगळ्या लॅब्स जिथं आम्हाला जाणवतो आहे त्या रुग्णालयाचे जे आमचे काही सुप्रिटेंडंट असतील, अधिष्ठा असतील, तिथं कडक कारवाईसुद्धा केली जाईल अशा देखील सूचना आम्ही जारी केलेल्या आहेत. या साधारणतः मुद्द्यांवर आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे. ही सगळी जी काही उपचार व्यवस्था आहे याच्यामध्ये मार्ड असेल, MSMTA असेल यांनी वेळोवेळी ज्या काही मागण्या आमच्याकडे नोंदवलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. मला असं वाटतं की त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये ज्या मागण्या आपल्याला तातडीनं मान्य करून त्याच्यावर कार्यवाही आपल्याला करता येईल त्या संदर्भामध्ये देखील आम्ही हिरवा कंदील दाखवलेला आहे. आणि जिथं काही अवधी आपल्याला काही निर्णय करण्यासाठी लागणार आहे त्या सगळ्या संघटनांशी देखील त्यांना चर्चेत घेऊन, विश्वासात घेऊन त्यात मार्ग काढण्याच्या संदर्भामध्ये आम्ही भूमिका निश्चित केलेली आहे. आता बूस्टर डोसच्या संदर्भामध्ये हेल्थ वर्कर्ससाठी जो बूस्टर डोस ICMRनं ज्या काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत तर त्याचीसुद्धा मोहीम 8-1 दिवसामध्ये आम्ही या सगळ्या रुग्णालयांमध्ये जे हेल्थ वर्कर्स आमचे आहेत ज्यांनी वॅक्सिनेशनचे 2 डोस घेतलेले आहेत आणि जे बूस्टर डोससाठी पात्र आहेत त्याची एक मोहीम वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत या रुग्णालयांमध्ये सुरू करणार आहोत. जेणेकरून सुरक्षा कवच जे आपल्या हेल्थ वर्कर्सला आवश्यक आहे ते त्यांना उपलब्ध होईल. या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही आज या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर एखाद्याला लागण झाली तर त्या रुग्णालयाच्या आवारामध्ये आयसोलेशन न करता इतरत्र कुठेतरी त्याचं आयसोलेशन करण्याची देखील मागणी आमच्याकडे आलेली होती जेणेकरून लागण अधिक वाढणार नाही. तर त्या देखील व्यवस्था करण्याच्या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत. अशा स्वरूपाची आज या ठिकाणी चर्चा झालेली आहे. आणि टर्शरी केअर कोरोनामध्ये साधारणतः वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत कार्यान्वित असलेले जे काही आपले रुग्णालय किंवा महाविद्यालय आहेत तिथं मोठ्या प्रमाणामध्ये टर्शरी केअर कोविडचा केला जातो किंवा दिला जातो. तर त्याचा इत्थंभूत आढावा आज या ठिकाणी घेण्यात आला. आणि कुठंही रुग्णसेवेमध्ये उपचारामध्ये कसल्याही प्रकारची निष्काळजी किंवा हलगर्जीपणा होणार नाही याचीसुद्धा काळजी घेण्याच्या आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत. आणि
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मला असं वाटतं की मार्गदर्शक तत्व आणि सूचना जर आपण याचं पालन तंतोतंत केलं तर प्रादुर्भावापासून आपल्याला दूर राहता येतं किंवा स्वतःचा बचाव करता येतो. पण साथ ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि व्हायरस हा अतिशय अनप्रेडिक्टेबल होत चाललेला आहे. ओमिक्रॉनची आपण आज चर्चा करतोय, काल डेल्टाची आपण चर्चा करत होतो. आता आणखी काही नवे व्हेरियंट्स जगामध्ये कुठेतरी उद्भवलेत अशी देखील माहिती येते. म्हणून आपल्याला तिसऱ्या लाटेमधून जर सुखरूप बाहेर पडायचं असेल तर मला असं वाटतं की या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत याचं पालन केलं पाहिजे. एवढंच आव्हान या निमित्ताने मी करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर त्यासाठी आपल्याला मी विनंती करतो. नाही, हे खरं आहे की डॉक्टरांना बाधा झालेली आहे आणि याची नोंद आम्ही घेतली आहे आणि यासाठी रुग्णालयांमध्ये आणखी कडक मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. कारण हा व्हायरस हा अतिशय जलद गतीनं पसरतो आहे, याची लागण होते, नकळत अनावधानाने याची लागण होत असताना आपल्याला जाणवते आणि एसिम्प्टोमॅटिक लागण झालेल्या रुग्णांची संख्यासुद्धा प्रचंड आहे असं दिसतं आहे. त्यामुळे याच्यामध्ये ही पथ्य पाळणं आणि अतिशय विजिलंट राहणं हे महत्त्वाचं आहे. अशा सूचना आम्ही जारी केलेल्या आहेत. याच्यामध्ये मिरजमध्ये सुरुवातीला 15 दिवसापूर्वी आपल्याला याची कल्पना आहे की 100च्या घरात तो आकडा मिरजचा आणि मला असं वाटतं काल परवा जे जी माहिती आपल्याकडे येते ती साधारणतः 60-70 असा चा आकडा आहे. आकडे हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत, पण वेळीच आम्ही याची नोंद घेतली, अधिष्ठातांनी नोंद घेतलेली आहे आणि डॉक्टरांना लागण होण्याचं कारणही असं आहे की हे जे काही व्हेरियंट आहे त्याचं वागणं हे काही लवकर लक्षात येत नाही आणि म्हणून त्यात आणखी सतर्क राहणं हे यातून आपल्याला लक्षात येतं आणि तसं आम्ही सूचना जारी केलेल्या आहेत. जनुकीय चाचणी थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. जनुकीय चाचणी काही रिपोर्ट याच्याबद्दल मागवला आहे का डॉक्टरांच्या बद्दल आणि अशी एक असंही म्हटलं जातं की समजा डॉक्टरांची जर संख्या विशेष करून जे क्लिनिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर जे असतात क्लिनिकवरती त्याची जर संख्या वाढली तर पुढे उपचारांवरती ताण पडू शकतो. त्यासाठी काही कंटिन्युएन्सी प्लॅन आहे का? नाही, हे अगदी खरं आहे. आज तरी आकडेवारी ही साधारणतः नियंत्रणाखाली आहे, पण आकडेवारी वाढली आणि डॉक्टरांना जी लागण झालेली आहे त्या आकड्यामध्ये जर कमतरता नाही आली तर ते आव्हानात्मक परिस्थिती निश्चित निर्माण होऊ शकते. पण याची वेळीच आम्ही नोंद घेतली आहे आणि तशा उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. यातनं आपण बाहेर पडू असा विश्वास मला आहे आणि जिथे कुठे आपल्याला हे जे मनुष्यबळ आहे याची कमतरता जर जाणवली तर कंत्राटी पद्धतीनं सुद्धा ही मनुष्यबळ परिपूर्ण करण्याच्या सूचना आणि अधिकार आम्ही अधिष्ठाता स्तरावर दिलेले आहेत. नाही, जिनोम सिक्वेन्सिंगच्या संदर्भामध्ये केंद्र सरकार आणि ICMR हे वेळोवेळी मार्गदर्शन सगळ्याच सरकार यांना करत असतात आणि जे नवे व्हेरियंट्स महाराष्ट्रामध्ये साधारणतः आपल्याला आढळत आहेत त्याचं जिनोम सिक्वेन्सिंग हे आम्ही केंद्राकडे आणि ICMRकडे पाठवण्याची व्यवस्था आपण ती करतो. उदाहरणार्थ
मिरजमध्ये जी डॉक्टरांना लागण झाली ती त्यांना लक्षात नाही आली की ही अचानक एवढा प्रादुर्भाव कसा झाला, म्हणून तिथल्या अधिष्ठातांनी ते जे व्हेरियंट आहे ते जिनोम सिक्वेन्सिंगसाठी ICMRला पाठवलेलं आहे. त्याचा तपशील आपल्याकडे येईल. मला असं वाटतं थांबवलं आहे असं नव्हे, त्यात काही म्हणजे वेळेनुसार जे बदल करावे लागतात असे काही बदल करण्याचे निर्णय आपण वैद्यकीय तज्ज्ञांना देत असतो आणि ते निर्णय तसे ते करत असतात. सर, आपण मेडिकल कॉलेजेस संदर्भात काय विचार करायचा, कारण जे इतर कॉलेजेस आहेत वैद्यकीय आणि कृषी वगळता ते बंद करण्याचा निर्णय झाला. मेडिकल संदर्भात काय आपण नाही, वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय खरं म्हणजे कोविडमध्ये उपचार वैद्यकीय सेवा देण्याचं एक मुख्य केंद्र आहे. त्यामुळे ते बंद करण्याचा कुठलाच विचार करण्याचं काही कारण नाही. कारण वैद्यकीय शिक्षण घेणारे हे सगळे साधारणतः वैद्यक किंवा डॉक्टर याचं शिक्षण ते घेत आहेत आणि म्हणून शिक्षणाचाच हा एक भाग आहे. आता हे एक आव्हान, एमर्जन्सी किंवा एक आपत्ती, साथ याला आपल्याला तोंड द्यावं लागतंय, त्याला इलाज नाही. आणि मला असं वाटतं की ते आव्हान म्हणून आपल्या सगळ्याच वैद्यकीय महाविद्यालयांनी आणि रुग्णालयांनी स्वीकारलेलं आहे. सर, कोरोनाचे रुग्ण आपण वाढताना पाहिल्यानंतर हा आठवडा किती महत्त्वाचा असणार आहे? नाही, मला असं वाटतं की आपल्याला आता हे लक्षात आलेलं आहे की पॉझिटिव्हिटी रेट वाढतो आहे. त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेणं, म्हणजे अगदीच पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये जे आपण सूत्र स्वीकारलं तेच सूत्र जर आपण स्वीकारलं आणि त्याचं तंतोतंत पालन केलं तर हा पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यामध्ये त्याची मदत होऊ शकते. आणि लाट जी आहे त्याचा प्रादुर्भाव त्यामुळे थोडासा सौम्य होऊ शकतो. पण एक साधारणतः जी माहिती आपल्या सगळ्यांसमोरच येते की हे जे व्हेरियंट आहे, म्हणजे अजून त्याच्यावर अधिकारवाणीनं आपल्याला बोलता येणार नाही, पण काही म्हणजे बऱ्याच कमी कालावधीमध्ये रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. ही एक मला असं वाटतं की यातली एक म्हणजे जमेची बाजू आहे किंवा दिलासादायक ही बाजू आहे. वी विल हॅव टू वेट अँड वॉच. आत्ताच बोलणं इट इज टू अर्ली. म्हणजे तज्ञांचा बोलणं झालेल्या चर्चेत काही किती पीक जाऊ शकतो पुढच्या जानेवारीपर्यंत किंवा फेब्रुवारीपर्यंत, त्यानंतर मग पीक यायला लागले ते आपल्या चर्चा महाराष्ट्रापर्यंत. हे याच्यावर खरंच भाष्य करणं हे कठीण आहे, कारण असे अंदाज व्यक्त करता येऊ शकतात पण ते अंदाज खरे ठरत नाहीत. अगदीच म्हणजे आता जो काही अंदाज आपण ऐकत होतो, ही लाट आणखी काही आठवड्याने येईल किंवा महिन्याभरानं येईल अशी चर्चा होती, पण ती 3-4 आठवडे अगोदर आल्याचं आपल्याला जाणवत आहे. आणि मला असं वाटतं की वी विल हॅव टू टेक वन डे ॲट अ टाईम आणि बी अलर्ट, बी सेफ. याच्या पलीकडं आज तरी काही बोलणं हे उचित ठरणार नाही. राज्य सरकार लॉकडाऊन करणार नाहीये, मात्र ही सगळी तिसरी लाट थांबवण्यासाठी राज्य सरकार काय नेमकं प्रयत्न करते आणि काय करणं अपेक्षित असेल? सर, याला जोडून एक प्रश्न असा होता की मागच्या लॉकडाऊनमध्ये आणि एकूणच कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये कला क्षेत्राला आता मोठा फटका बसला होता. आता जर लॉकडाऊनची चर्चा होत असेल तर तुम्ही त्या अनुषंगाने काही विचार करणार आहात? मला असं वाटतं की लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये चर्चा होते हे खरं आहे, पण राज्य सरकार च्या समोर म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी देखील हेच आपल्याला सांगितलेलं आहे की लॉकडाऊनची तूर्त तरी आवश्यकता नाही, निर्बंध अजून कडक करावे लागतील आणि ते करतायत. मला असं वाटतं की जसं मी म्हणालो की रुग्णसंख्या आणि आरोग्य यंत्रणा
याचं जे काही समीकरण आहे, जे आपण पहिल्या लाटेमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये अनुभवलं, त्या अनुभवावरूनच आपल्याला निर्णय हे म्हणजे त्या वेळेला करावे लागतील. त्यामुळं आपण आशा अशी करूया की सामान्य जीवन हे विस्कळीत होणार नाही. तिसऱ्या लाटेचा आपण मुकाबला ही पथ्य पाळून करूया आणि यातून सुखरूप कसं बाहेर पडता येईल हेच आपल्या डोळ्यासमोरचं उद्दिष्ट असलं पाहिजे. परवा एक बैठक झाली, बैठक घेतली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी. त्यांचं असं म्हणणं होतं की त्या बैठकीला आरोग्यमंत्री आणि मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर पण उपस्थित असायला आवडतात. तुम्ही दोघंही तिथे नव्हतं, त्यांनी त्यावर एक प्रकार नाराजी व्यक्त केली. नाही, त्या बैठकीचं निमंत्रण हे अगदी आयत्या वेळी आम्हाला मिळालं आणि आम्ही त्यांच्याशी दूरध्वनीवरनं संपर्क केला, त्यांच्याशी चर्चा झाली, काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा बोलणं झालं आणि हे खरं आहे की मी तिथं उपस्थित असायला हवा होतो, पण काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी तिथं उपस्थित राहू शकलो नाही. पण त्या मुंबईत पुन्हा आल्या किंवा मी दिल्लीत त्यांची वेळ घेऊन जेव्हा जाईन तेव्हा त्या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही निश्चित चर्चा करू. तसं काही अडचणीचं आहे असं वाटत नाही मला. सर, इन्हें भी जानना चाहेंगे, आज की जो पूरी मीटिंग हुई उसमें किन किन बातों पर चर्चा हुई और फिलहाल जो इंफ्रास्ट्रक्चर है, जो अवेलेबल बेड्स या फिर मैन पावर है हमारे पास, उसका असेसमेंट किस तरीके से किया गया, जैसे कि पूरे प्रदेश में नंबर्स बढ़ रहे हैं, उसको देखते हुए. कोरोना की थर्ड वेव, इसका मुकाबला हमें करना होगा और उसी सिलसिले में आज यहाँ बैठक हुई और हमारे जो सारे मेडिकल एजुकेशन एंड ड्रग्स डिपार्टमेंट के 20-25 हमारे जो कॉलेज और अस्पताल हैं, उन सारे कॉलेजेस को और अस्पतालों को हमने अलर्ट जारी किया है कि हमें पूरी तैयारी के साथ इस कोविड की थर्ड वेव का मुकाबला करना होगा. सारा जायज़ा लिया गया, उनकी क्या मांगे हैं, ट्रीटमेंट प्रोटोकॉल क्या रहेगा, दवाइयाँ अस्पतालों में हैं या नहीं हैं, पीपी किट्स हैं या नहीं हैं, इन सारे ऑक्सीजन है या नहीं है, सारे मामलों पे चर्चा हुई. और मैं आपको बताना चाहता हूँ कि कोविड थर्ड वेव के लिए जो सारी चीज़ें ज़रूरी हैं वो इन अस्पतालों में पहले से ही वहाँ पर उपलब्ध की गई हैं और कहीं कोई कमी मुझे महसूस नहीं हुई. कुछ डॉक्टर्स हैं, हेल्थ वर्कर्स हैं, उनको इन्फेक्शन हुआ है, तो वो भी इन्फेक्शन से जल्द कैसे बाहर आएँ, वो भी खबरदारी ली जा रही है, उनका इलाज किया जा रहा है. और जहाँ कहीं डॉक्टर्स या हेल्थ वर्कर्स अगर कम संख्या में अगर वहाँ हैं, तो वो संख्या भी कॉन्ट्रैक्चुअल बेसिस पर नए लोगों को लेकर पूरी करने के अधिकार भी हमने स्थानीय स्तर पर दे रखे हैं, ताकि जो इलाज हम करने जा रहे हैं उस इलाज में कहीं भी कोई खामी न रहे. और प्रोटोकॉल जो है ट्रीटमेंट का, वो सेकेंड वेव में जो प्रोटोकॉल था वही प्रोटोकॉल थर्ड वेव में कोविड का इलाज का रहेगा. आने वाले दिनों में ICMR की या WHO की जो नई गाइडलाइन आएगी, जो नए वेरिएंट्स हैं, कौन सी दवाई उस पर ज़्यादा परिणाम करेगी, तो ये सारी जानकारी हम WHO, ICMR, DMER इनसे लेके हम सारे अस्पतालों को और हमारे डीन्स को, सुपरिटेंडेंट्स को, डॉक्टर्स को देंगे. और कोशिश ये रहेगी कि कम से कम लोग अस्पताल में भर्ती हों. अगर भर्ती भी हुए हैं तो जल्द से जल्द ठीक होकर वो घर वापस जाएं.
जो इन्फेक्शन का रेट है पूरे प्रदेश में वो काफ़ी ज़्यादा तेज़ी से बढ़ रहा है। अभी 10 के ऊपर प्रदेश में और मुंबई में दोनों जगह देखने को मिल रहा है। तो कितनी किट्स की ज़रूरत पड़ेगी टेस्टिंग के लिए, कितनी पीपीई किट्स या बेड्स की अवेलेबिलिटी का क्या स्टेटस है, उस बारे में किन नंबर्स पर चर्चा हुई या क्या कंटिजेंसी प्लान तैयार किया गया फिलहाल? नहीं, उसमें टेस्टिंग तो बहुत ज़्यादा करनी होगी और जैसे मैंने अभी कहा कि RT-PCR किट्स लगने वाले हैं, VTM किट्स लगेंगे, ऑटोमेटेड एक्सट्रैक्शन किट्स लगेंगे और RT-PCR तकरीबन 16 लाख किट्स हर महीने लगेंगे अगले 6 महीने के लिए। VTM किट्स 12.5 लाख किट्स लगेंगे हर महीने अगले 6 महीने के लिए और ऑटोमेटेड एक्सट्रैक्शन किट्स 12 लाख लगेंगे। ये हर महीने ये किट्स लगेंगे और ये किट्स सरकार के पास और इन अस्पतालों और लेबोरेटरीज़ में उनको उपलब्ध कराए गए हैं ताकि टेस्टिंग की जो गति है वो कम ना हो, क्योंकि टेस्टिंग आप जानते हैं कि है जैसे ट्रेस, टेस्ट एंड ट्रीट, सो TTT, तो वो फॉर्मूला जो है उस पर हम अमल करेंगे और उसमें कहीं भी कोई भी गुंजाइश बाकी नहीं रहेगी। सर, फर्स्ट वेव और सेकेंड वेव दोनों में हमने देखा कि मेडिकल फैकल्टी बहुत ज़्यादा अफेक्टेड थी और बहुत ज़्यादा इन्फेक्शन उनके अंदर हुआ, वल्नरेबल भी लगातार इस तरीके से उनको इन्फेक्शन हुआ, नंबर्स काफ़ी कम हो गए थे, उनकी सुविधाएं मिलना कम हो गई थी, तो डॉक्टर्स की और मेडिकल फैकल्टी की जरूरत पड़ी थी। क्या थर्ड वेव की ऐसी कोई तैयारी है कि अगर बहुत ज़्यादा संख्या में डॉक्टर्स, पैरामेडिक्स या ऐसे लोग इन्फेक्टेड होते हैं तो उनकी जगह लेने के लिए नए लोग किस तरीके से आएंगे और मेडिकल सुविधाएं जो अफेक्ट नहीं होंगी, इसलिए कोई तैयारी है अभी से? तो मैंने कहा कि अगर ऐसी कोई स्थिति पैदा होती है तो हमने स्थानीय स्तर पर कॉन्ट्रैक्चुअल बेसिस पर डॉक्टर्स, पैरामेडिक्स, हेल्थ वर्कर्स उपलब्ध कराए जाने की उनको हमने पूरी इजाज़त दे रखी है। सर, फिलहाल लॉकडाउन को लेकर कोई बेंचमार्क सेट किया गया है कि लॉकडाउन कब लगाने की जरूरत महसूस की जाएगी या कब तक हमारा इंफ्रास्ट्रक्चर उनका बोझ उठा सकने में सक्षम रहेगा, जिसके बाद हमको लॉकडाउन के बारे में सोचना होगा? ऐसा कुछ एक बेंचमार्क सेट किया गया इन्फेक्शन रेट को लेकर, नंबर्स को लेकर? नहीं, ऐसा है कि अब ये लॉकडाउन कब किया जाएगा, ये टास्क फोर्स, ग्राउंड रिपोर्ट, राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उप मुख्यमंत्री अजित पवार जी, आरोग्य मंत्री राजेश टोपे जी, ये सारे इस पर गौर करके इस पर निर्णय लेंगे। लेकिन आंकड़े जो अभी है, अगर ये आंकड़े नहीं बढ़ते और हम सब ने अगर कुछ जो चीज़ें हैं अगर हमने उनका पालन किया तो शायद लॉकडाउन की ज़रूरत भी ना पड़े और सामान्य जीवन ये डिस्टर्ब ना हो। यही हमारी प्राथमिकता है, क्योंकि इस पर इकॉनमी पर बहुत असर पड़ता है और जैसे अब स्कूल कॉलेज बंद हो गए, बाकी चीज़ें बंद ना हों, तो मुझे ऐसा लगता है कि आशा ये करते हैं कि लॉकडाउन की ज़रूरत ना पड़े, निर्बंधों पर ही काम चल जाए। सर, वेरिएंट्स को एस्टैब्लिश करने के लिए लगातार जीनोम सीक्वेंसिंग जो पिछले कुछ समय से चल रही थी, ओमिक्रॉन वेरिएंट और डेल्टा वेरिएंट, तो उसे फिलहाल कुछ दिनों से रोक दिया गया, ऐसी जानकारी स्वास्थ्य मंत्रालय की तरफ से दी गई है। क्या कारण रहे जीनोम सीक्वेंसिंग का जो सर्वे था उसको रोकने के लिए? 55% से ज़्यादा ओमिक्रॉन वेरिएंट पिछले सर्वे में नजर आए थे। ऐसा है कि अब ये मेडिकल एक्सपर्ट्स इस पर निर्णय लेंगे, उस पर मैं टिप्पणी करना उचित नहीं समझता। इसमें बड़े बड़े अनुभवी जो रिसर्चर्स हैं, डॉक्टर्स हैं, साइंटिस्ट हैं, ये सारे काम कर रहे हैं। आई थिंक अगर उन्होंने कोई निर्णय लिया है तो सोच समझ के लिया होगा और वो जो निर्णय लेते हैं उसी का हम पालन करते हैं। नीति आयोग ने कहा है कि नहीं, गवर्नमेंट मेडिकल कॉलेजेस एंड हॉस्पिटल्स में बेड्स की अवेलेबिलिटी आज बहुत ज़्यादा है। मतलब अस्पताल इनकी ऑक्यूपेंसी 15 से 25% से ऊपर नहीं है। 75% अवेलेबिलिटी आज है
और अगर लोग जिनको इन्फेक्शन हुआ है अगर वो जल्द ठीक होकर घर चले जाते हैं तो बेड्स की कभी भी कमी नहीं पड़ेगी। अगर आगे आंकड़े बढ़ते हैं और बेड्स की कमी होती है तो ये जो व्यवस्थाएं हैं इसका विस्तार करने की भी हमारी पूरी तैयारी है। ऑक्सीजन भी आज स्टेट में ये जो गवर्नमेंट मेडिकल कॉलेजेस और हॉस्पिटल्स हैं यहाँ पर 53 लिक्विड मेडिकल ऑक्सीजन टैंक्स ये कार्यान्वित किए गए हैं 53 और 888 मेट्रिक टन इसकी क्षमता है। और हाँ, किसी भी वक्त 75% ये क्षमता से भरे हों ऐसी सूचना दी गई है और आज भी वो 75% क्षमता से भरे हैं। और एडिशनल ऑक्सीजन जो लगेगा उसमें 29 PSA प्लांट्स हैं और उसमें से 52 मेट्रिक टन पर डे ये प्रोडक्शन उसमें होगा पूरे राज्य में। और जंबो सिलेंडर्स हैं, छोटे सिलेंडर्स हैं और 10 और LMO प्लांट्स और 15 PSC प्लांट्स अंडर कमिश्निंग है। तो ऑक्सीजन अगर आंकड़ा निर्धारित रहता है तो ऑक्सीजन की कमी नहीं आएगी ऐसा हमें लगता है। सर, नीति आयोग ने कहा है कि जो पूरे देश में पॉलिटिकल पार्टी है उन्हें खुद पर अभी निर्बंध लगाने चाहिए, बड़े प्रोग्राम जो है वो टालने चाहिए। सही है और वैसा ही होना चाहिए। पैंडेमिक है, थर्ड वेव है, पूरी दुनिया में क्या हो रहा है हम देख रहे हैं। USA में क्या हो रहा है, UK में क्या हो रहा है और भारत में भी जो निर्बंध लगाए गए हैं वो निर्बंधों के प्रावधान जो हैं उसके उसी में मुझे लगता है कि या पॉलिटिकल पार्टी जो राजनीतिक दल हैं वो सारे राजनीतिक दलों ने भी उसका पालन करना चाहिए, तभी ये जाके इससे जल्दी हम बाहर आ पाएंगे। सर, एक सवाल ये है कि जिस तरह देख रहे हैं नंबर्स बढ़ रहे हैं, बॉलीवुड में भी कई सेलिब्रिटीज हैं जो कोविड से रिलेटेड हुई, कई फिल्म इंडस्ट्री से जुड़े लोग हैं, तो क्या मुंबई में बढ़ते आंकड़ों को देखते हुए किसी तरह के नियम लागू किए हैं बॉलीवुड की शूट के लिए या फिर उनसे किसी तरह के नियम लागू करने का प्रयास किया जाए? नहीं, इसमें अभी जो नियम जारी किए गए हैं वो मतलब पब्लिक डोमेन में है और जो भी काम होगा या शूटिंग्स होंगी तो उन्हीं नियमों के आधारों पर वो होगी। नहीं, गाइडलाइंस तो है ही ना, पब्लिक डोमेन में गाइडलाइंस हैं, तो कहीं भी भीड़ इकट्ठा करने की कोई गुंजाइश है ऐसा मुझे नहीं लगता। उसमें भी मेरे ख्याल से कुछ 100 लोगों के लिए आउटडोर या 500 लोगों के लिए ऐसा कुछ मेरे ख्याल से है। उस की मैं मालूमात अभी आज क्या है नियम लागू उसमें वो आंकड़े पब्लिक डोमेन में है, वो आपको मिल जाएंगे। अगर आपको चाहिए तो आपके पास हम भिजवा भी देंगे। नाही, आता याच्यामध्ये कसं आहे, हे सगळं वैद्यकीय गणित आहे, त्यामुळं रुग्णसंख्या, रुग्णालयातले आपले जे काही बेड्स आहेत, ऑक्सिजन आहे, साधारणतः आपल्याला कल्पना आहे की आता हे मॅथमॅटिक आहे, त्यामुळं ते सूत्र ज्या वेळेला आपल्याला सांगेल की आता हे निर्बंध आणखी कडक करण्याची गरज आहे त्यावेळेला त्या तऱ्हेचे निर्णय होतील। लेकिन क्या फिल्म में जिस तरह से थिएटर्स, मॉल्स खुले हैं, उन पर आने वाले दिनों में पाबंदी की सरकार सोचती है, क्योंकि अभी थिएटर्स और मॉल्स थोड़े से समय थे न्यू ईयर के टाइम पे, फिर से एक बार अगर ऐसा होता है तो उन्हें भी चिंता का वातावरण, तो क्या ऐसा विचार है?
नहीं, अभी तो कोई विचार नहीं है, लेकिन मैंने जैसे कहा कि अगर आवश्यकता हो इन लार्जर पब्लिक इंटरेस्ट तो हमें कुछ कदम उठाने पड़ेंगे, और वो इस पर चर्चा हो रही है और मंत्रिमंडल में इसकी चर्चा होगी और उसका अंतिम निर्णय राज्य के मुख्यमंत्री लेंगे. सर, दोन माझे हाच एक प्रश्न मराठीत जाती की आता पुढे जाऊन अर्थचक्र व्यवस्थित सुरू झालं होतं, लोकांना रोजगार मिळू लागले होते आणि पुन्हा एकदा मॉल बंद होतील किंवा सिनेमागृह किंवा हे जे काही चक्र आहे त्यामुळे लोकांमध्ये एक नाराजीचं वातावरण असतं. येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी पुन्हा बंद करणार म्हणून, कारण का निर्बंध कडक करण्याच्या नावावर त्याला आहे त्या परिस्थितीत चालू ठेवण्यासाठी काही ते वेगळे निघतात. तिसरी लाट आणि त्याची तीव्रता याच्यावरच हे सगळं अवलंबून आहे. कोणालाही स्वइच्छेने लॉकडाऊन करावासा वाटत नाही, आणि लॉकडाऊन जरी केला तरी तो साधारणतः पब्लिक इंटरेस्टसाठी, म्हणजे लार्जर पब्लिक इंटरेस्टसाठीच आपण कुठेही केव्हाही लॉकडाऊन होतो तेवढ्यासाठीच होतो. मला असं वाटतं की आता हे एक सूत्र आहे, पहिल्या दुसऱ्या लाटेनंतर आपल्याला हे लक्षात आलेलं आहे, आणि त्या सूत्रामध्ये समजा लॉकडाऊन करण्याची आवश्यकताच नसेल, निर्बंध लागू करूनच या लाटेवर आपल्याला मात करता आली तर तसंही आपल्याला करता येईल. पण साधारणतः रुग्णसंख्या, आरोग्य व्यवस्था याचं जे काही साकडं आहे त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या तर मग नाईलाजाने परिस्थिती बघून ते निर्णय त्यावेळेला होतील. मला असं वाटतं की दूर तर आपल्या पुढं जे आव्हान आहे की या साथीपासनं स्वतःचा बचाव कसा करता येईल प्रत्येकाला, जेणेकरून रुग्णसंख्येमध्ये वाढ होणार नाही, हेच आपल्याला पाहावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.